नमस्कार. आपले अण्णा या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं स्वागत. आपण आपले अण्णा हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण करा. काल भारतातल्या लोकसभा निवडणुकीचा शेवटचा म्हणजे 7वा टप्पा पार पडला. काल 7व्या टप्प्यात 57 लोकसभा मतदारसंघात मतदान पार पडलं. यात उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल आणि बिहारमध्ये हिंसाचाराच्याही घटनाही घडल्या. एकंदरीत कालच्याही मतदान तसं अपेक्षेप्रमाणे झालं नाही. काल पार पडलेल्या 57 लोकसभा मतदारसंघातील मतदानाची प्राथमिक अंदाजानुसार 63 ते 64% मतदान झाल्याचं वृत्त आहे. काल मतदानाची प्रक्रिया पार पडताच सायंकाळी 6 वाजल्यापासून सर्व मराठी, हिंदी, इंग्रजी चॅनल्सनी आपले अंदाज वर्तविले आहेत आणि त्या सर्वांच्या अंदाजात NDA म्हणजेच नरेंद्र मोदींचं सरकार तिसऱ्या वेळीही केंद्राच्या सत्तेत येईल असंच एकमत आहे आणि ते काही चुकीचं ठरेल असं वाटत नाही. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे सहकारी आणि NDAचे त्यांचे घटक पक्ष हे जे 400 पार अबकी बार 400 पार म्हणत होते ते काही शक्य होताना होणार नाही हेही तेवढंच खरं. आणि अनेकांचा अंदाज वेगवेगळे आहेत. आपल्या अण्णा चॅनलच्या अंदाजानुसार NDA 275 ते 300 जागा जिंकेल, तर इंडिया आघाडी 150 ते 175 पर्यंत जागा जिंकू शकेल असा माझा आणि आपण जो गेली 2 महिने या निवडणुकीवर लक्ष ठेवून आहोत त्यानुसार काढलेलं अनुमान आहे. महाराष्ट्रात महायुतीतील सर्वात मोठा पक्ष असणारा भाजप ज्यानं 28 जागा 48 पैकी लढवल्यात त्यांना 16 ते 17 जागा मिळतील. त्यांचाच घटक पक्ष असलेला शिवसेना एकनाथ शिंदे पक्ष हा 3 ते 4 जागावर विजय संपादन करेल आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला 0 फार झालं तर 1 जागा मिळू शकेल असा माझा वैयक्तिक अंदाज आहे. इथं महाविकास आघाडीला महाराष्ट्रात सर्वात मोठा पक्ष म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असणार आहे. त्यांना 16 ते 17 जागा हा पक्ष जिंकेल असंच एकंदरीत चित्र आहे. तर महाविकास आघाडीतील दुसरा घटक पक्ष राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष हा 5 जागा हमखास जिंकेल, तर काँग्रेसही 5 जागापर्यंत आपली मजल मारेल असंच माझं अनुमान आहे आणि ते तसंच होणार. इकडं 40 उस्मानाबाद म्हणजे धाराशिव लोकसभा मतदारसंघात जे 12,72,000च्या वर थोडं मतदान झालं आहे त्यातील जवळपास 6,30,000 ते 6,50,000 मतं ही महाविकास आघाडीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांना पडतील असं माझं वैयक्तिक मत आहे. तर महायुतीच्या उमेदवार राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या अर्चना पाटील या 4,50,000 ते 4,60,000च्या आसपास त्यांना मतं पडतील आणि वंचित बहुजन विकास आघाडीचे भाऊसाहेब आंदळकर हे 60 ते 65,000च्या मताच्या एवढ्या मताचे ते मालक असतील. म्हणजे जे सर्वच चॅनलनी अंदाज व्यक्त केला आहे की धाराशिव लोकसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ओमप्रकाश राजे निंबाळकर हे दुसऱ्या वेळी निवडून येतील आणि तसंच एक होणार आहे. हे मंगळवारी संध्याकाळी 11:30-12च्या दरम्यान धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी जाहीर करतील हे मात्र नक्की. यातच महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांनी 19 एप्रिलला भव्य रॅली काढून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता आणि उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोठी अशी जाहीर सभा पण घेतली होती.
त्यांनी रॅलीची परवानगी घेतली होती, मात्र सभेची परवानगी घेतलेली नव्हती. त्यामुळं फार उशिरा म्हणजे जवळपास 20 ते 25 दिवसांनी निवडणूक विभागानं त्यांच्यावर आचारसंहिता भंगाचं फिर्याद दाखल केली असून गुन्हाही दाखल झाला आहे. सो अर्चना पाटील आणि त्यांचे निवडणूक प्रतिनिधी लामतुरे अण्णा यांच्यावर हा गुन्हा दाखल झालेला आहे. मंगळवारी संपूर्ण भारतात 18व्या लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात होईल. साधारण यावेळी सर्व मतदारसंघातील टपाली मतदानाची मतमोजणी संपलेली असेल आणि EVM वर नोंदवलेल्या मताच्या पहिल्या फेरीची मतमोजणी सुरू झालेली असेल. तुर्तास एवढंच. धन्यवाद.